आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज काँग्रेस संदर्भातली ही एक मोठी बातमी आहे। हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झालेली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांची गांधी परिवाराशी जवळीक आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांची आता काँग्रेसच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। ज्ञानेश्वर, हर्षवर्धन सपकाळ आता काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत, काय नेमकी माहिती? नक्कीच आपण पाहू शकतो की मागील अनेक दिवसापासून ज्याची चर्चा रंगली होती की काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण, स्वतः खुद्द नाना पटोले यांनी देखील आपला राजीनामा जे आहे ते दिल्ली दरबारी सुपूर्द केल्याची त्यांनी स्वतः ग्वाही दिली होती। आणि त्यावेळेपासून जे आहे ते आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा रंगली होती। आणि विदर्भातून अनेक नावं जे आहे ते समोर आले होते, त्यामध्ये यशोमती ठाकूर असेल, विजय वडेट्टीवार असतील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, अनेकांची नावं जी आहे ते समोर आली। मात्र अखेर जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ कमिटीने आज केली आहे। सोबतच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे यांना जे आहे ते विधिमंडळाचे पक्षनेतेपदी म्हणून एकूणच निवड केलेली आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आता काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नवा जो आहे तो निवडीला गेला आहे। मात्र या निवडीमुळे कुठेतरी आता काँग्रेसमध्ये जे आहे ते काही नाराजी जी आहे ते समोर येते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, मात्र अजूनही काही नेते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत होते। सतेज पाटलांचं नाव समोर येताना दिसत होतं, अमित देशमुखांचं नाव समोर येताना दिसत होतं। हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होण्यामागचं नेमकं कारण काय? अगदीच हर्षवर्धन सपकाळ जर आपण पाहिलं तर गांधी कुटुंबियाचे अगदी जवळचे असे मानले जात आहे आणि मोठी पकड जी आहे ती त्यांची दिल्लीमध्ये देखील आहे। त्याचमुळे जे त्यांच्या नावाची घोषणा झाली सद्यस्थितीमध्ये चर्चा आहे। मात्र आपण सांगितल्याप्रमाणे अमित देशमुख असतील, सतेज पाटील असतील, त्याचबरोबर विजय वडेट्टीवार हे बडे नेते सुद्धा जे आहे ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये जे आहे ते होते आणि त्यांनाही कुठेतरी अपेक्षा होती की आमच्या पदरी जे आहे ते प्रदेशाध्यक्ष पद पडेल। मात्र अखेर जे आहे ते काँग्रेसच्या वरिष्ठ कमिटीने आज जे आहे ते सपकाळ यांच्या नावावर जे आहे ते शिक्कामोर्तब केलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळे बडे नेते जे इच्छुक होते यांच्यामध्ये कुठेतरी आता नाराजी धुसफूस उद्यापासून सुरू होते का, आपल्याला एकूणच चित्र जे आहे ते समोर येताना दिसून येणार आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, मात्र आता नाना पटोले जे आधीचे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे, त्यांच्यावर काही वेगळी जबाबदारी दिली जाणार आहे का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती मिळते? अगदीच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जे आहे ते उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली होती आणि काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांचं जे आहे ते कौतुक देखील त्यावेळी केलं होतं। कारण की मोठं यश जे आहे ते लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळवून देण्यामध्ये नाना पटोलेंचं योगदान होतं, हे नाकारता येत नाही। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स काँग्रेसचा राहिलेला आहे त्यामुळे कुठं ना कुठेतरी आता नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली होती। आणि त्याच दरम्यान जे आहे ते नाना पटोले यांनी खुद्द दिल्ली दरबारी जाऊन मी राजीनामा सुपूर्द केलेला आहे, मात्र तो स्वीकारण्यात आलेला नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं। त्यामुळे नाना पटोले नक्कीच आपण पाहायला गेले सत्तेला बडे नेते आहेत, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत। त्यामुळे नक्कीच आता काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरून काढली जरी गेली असली तरी कोणती तरी मोठी जबाबदारी निश्चितच त्यांना दिली जाऊ शकते। मात्र एकूण जर पाहायला गेलं सध्याला आता काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद नवीन सपकाळ यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय। मात्र कुठेतरी यामुळे आता काही काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांची धुसफूस, काही नाराजी जी आहे ते बाहेर येते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। आता हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे राज्यातले नवे प्रदेशाध्यक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।